तर नमस्कार भावांनो, तुम्हाला तर समजलं असेल की आता आम्ही कुठं चाललोय. जसा सीझन चालू झाला तसं आमचं पोहणं पण चालू झालं. मित्रांनो हिंदी आहे ना, मला डायरेक्ट जसं कॉलेजवरनं फट्या आलोय ना, तिथनं उचलून डायरेक्ट पोहाय आणले. ह्यांनी दोघांनी डायरेक्ट मला उचलून तर आणलं, पण ती व्हिडिओ तर आपल्याला काय बनवता आली. विहिरीला एकदम पाणी तर फुल होतं, पण जरा म्हणलं भावाला घाण आहे म्हणून जरा साईडला. सुका पाटीलने जशी उडी मारली तसं मी पण म्हणलं ट्राय करून बघूया. तुम्ही सांगा की ट्रायल कसं झाला आणि कशी वाटली उडी आपली. एकदम भारी. तर चला म्हटलं हे सीझन तर तुम्हाला माहितीच की उन्हाळ्यातच असतो आणि गावाकडच्या पोरांना तर माहित असतं की सीझन. भावानं आपल्या पिरूच्या झाडावरून आपल्यासाठी पिरू काढला. त्या भावानं बघा आपल्यासाठी पिरो काढलाय, कारण की मी ब्लॉगर आहे म्हणून. मी ब्लॉगर आहे म्हणून आपल्या भावानं माझ्यासाठी खास पिरू काढला, कारण की सुका पाटील आपल्या घासा संपवलं म्हणून. तसा आपण फोन ठेवला तसं म्हणलं आता चला पवायचा. तसा आपण फोन ठेवला तसंच आपण परत उचलून म्हणलं आता आपल्याला घरी जायचं. घरी जाऊन आपल्याला एक काम होतं, आपल्याला होळी. आपल्या भावानं गाडी काढून मग आम्ही गाडी बसून घरीच चालले. 5:30 पण वाजल्यानं माझं होळीचं काम पण करून झालं. आता जी होळी करत होतो त्याचं काम करत होतो ते तर काय आपल्याला व्हिडिओ बनवता आली. त्यामुळे आता होळीचं काम झालं. आता संध्याकाळ झाली तशी होळीला निवद दाखवून आम्ही सगळेजण होळी पेटवून घेतली.